इस्रायल इराण युद्धजन्य तणावाचा थेट फटका आता भारतीय बाजाराला बसणार का? कच्च्या तेलाच्या दरवाढीमुळे महागाई, तेहरानपासून दिल्लीपर्यंत खळबळ, गुंतवणूकदारांमध्ये भीती, बाजारात विक्रीचा दबाव. इराण आणि इस्रायल यांच्यात युद्ध सुरू झालं आहे. आम्ही या हल्ल्याला तीव्र प्रत्युत्तर देऊ. आम्ही आमच्या त्याचे रक्षण करू. इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढता तणाव आता संपूर्ण जगासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. या संघर्षाचा थेट परिणाम जागतिक शेअर बाजारांसह भारतीय शेअर बाजारावरही दिसून येण्याची शक्यता आहे. बाजार तज्ज्ञांच्या मते भूराजकीय तणाव वाढला की बाजारात नकारात्मक वातावरण निर्माण होते आणि गुंतवणूकदारांमध्ये विक्रीचा दबाव वाढतो. सध्या बाजाराची नजर या संघर्षाकडे लागून आहे. हा संघर्ष दीर्घकाळ चालतो की केवळ मर्यादित लष्करी कारवाईपुरताच मर्यादित राहतो, यावरच पुढील परिणाम ठरणार आहेत. या संपूर्ण परिस्थितीत भारतासाठी सर्वात मोठा धोका म्हणजे कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती. सध्या कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल सुमारे $67 असून तो आधीच 2% वाढला आहे. तज्ज्ञांच्या मते जर हा दर $80 प्रति बॅरलच्या पुढे गेला तर भारतातील महागाई मोठ्या प्रमाणात वाढू शकते आणि त्याचा थेट फटका सामान्य नागरिकांच्या खिशाला बसू शकतो. कच्च्या तेलाच्या दरवाढीचा सर्वाधिक परिणाम विमान वाहतूक कंपन्या, पेंट उद्योग, टायर उद्योग, लॉजिस्टिक्स कंपन्या आणि तेल विपणन कंपन्यांवर होऊ शकतो. तर दुसरीकडे संरक्षण क्षेत्र आणि ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांना काही प्रमाणात फायदा होण्याची शक्यता आहे. अशा काळात गुंतवणूकदार सोने आणि अमेरिकन बॉन्डमध्ये सुरक्षित गुंतवणूक करत असल्याचेही पाहायला मिळते. दरम्यान इस्रायली संरक्षण मंत्री इस्रायल काच यांनी जाहीर केले आहे की त्यांच्या देशाने इराणवर प्रतिबंधात्मक हल्ला केला आहे. या कारवाईत अमेरिकेनेही इस्रायलला साथ दिल्याचे समोर आले आहे. तेहरानसह इस्फहान, कुम, कराज आणि केरमानशाह या शहरांमध्ये जोरदार स्फोट झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे मध्य पूर्वेतील परिस्थिती अधिकच तणावपूर्ण बनली आहे. तज्ज्ञांच्या मते येणारा आठवडा शेअर बाजारासाठी अधिक चढउतारांचा असू शकतो. मात्र देशांतर्गत गुंतवणूकदारांची मजबूत उपस्थिती भारतीय बाजाराला काही प्रमाणात स्थैर्य देऊ शकते. एकूणच इस्रायल इराण तणाव आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींवर पुढील काळात संपूर्ण देशाची नजर असणार आहे.